भेटूया. आलो एवढ्या लांबून तर करावं लागेल ना. हॅलो हॅलो हॅलो. कार्यक्रमाला खूप उशीर झालाय तसं जर आपण पाहिलं तर, आणि त्यासाठी अगदी वेळेमध्ये कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आज रसिक रंजन सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ कृष्णतडवाडी वरवडे वरचे यांच्या वतीनं श्री सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्ताने या ठिकाणी 2 नाचांचे जंगी सामने आयोजित केलेले आहेत. तरी प्रथमतः रसिक रंजन सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ या मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांना शाहीर योगेश जाधव यांचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय ते अगदी गोरगरिबांचे कैवारी नेहमीच प्रत्येकाच्या हाकेला धावून येतात. असे सन्माननीय आदरणीय आमचे बबलू शेठ विचारे याला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आम्हाला मिळाला ते सन्माननीय आदरणीय मनसे कार्यकर्ते, एक पत्रकार आणि कलाप्रेमी असे आमचे वरण मित्र संदीपजी बलेकर, त्याचप्रमाणे शाहीर नंदकिशोर आगरे यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच हा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सुप्रसिद्ध शक्तिवाल्या गायिका संगीता पांचाळ यांचे मिस्टर आमचे परम स्नेही समीरजी बलेकर यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित शाहीर या विभागातील मोहनजी बलेकर यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमचे किशोरजी कुळे तसेच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय आदरणीय सुप्रसिद्ध शाहीर विवेक शेलार यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच आमचे वस्ताद कविवर्य मंगेशजी विरगावले यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच या ठिकाणी ढोलकीवर मला साथ देण्यासाठी आमचे सुप्रसिद्ध ढोलकीपट्टू एक युवा सितारा सिद्धेजी शेलार, त्याचप्रमाणे मला कीबोर्डला साथ देत आहे सुप्रसिद्ध संगीतकार रोहित सोनवटकर. त्याचप्रमाणे या ठिकाणी बँजोसाठी मला साथ देण्यासाठी सुप्रसिद्ध बँजो वादक आणि सुप्रसिद्ध शक्तिवाले शाहीर विजयबुवा पायकोळी यांचे चिरंजीव आप्पा पायकोळी बँजोला साथ देत आहेत. तसेच या ठिकाणी टाळ वादक चिपळूण तालुक्यातील एक सुप्रसिद्ध टाळ वादक असे आमचे रुपेश शेलार या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच ज्यांनी या ठिकाणी आम्हाला अगदी रायगडापासून ते या रत्नागिरीपर्यंत
देखील शाहीर मानाचा मुद्रा करतो। तसेच या ठिकाणी आमची शाखा स्वतंत्र कला मंच रत्नागिरी या संपूर्ण शाखेला देखील माझा शाहिरी मानाचा मुद्रा करून माझ्या प्रतिस्पर्धी गायिका तेजल पवार गोताड आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शाहिरी मानाचा मुद्रा आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत आजच्या दिवसामध्ये ते दत्तकृपा साऊंड सर्व्हिस या दत्तकृपा साऊंड सर्व्हिसच्या संपूर्ण टीमला देखील माझा शाहिरी मानाचा मुद्रा करून या ठिकाणी माझ्या या छोट्याशा कार्यक्रमाला मी सुरुवात करण्यापूर्वी बंधूंनो वेळ तर फार झालेला आहे, पण खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्याला पाहायला मिळतोय। आज दिवस जरी दुसरा असला तरी सर्व रसिक मायबा प्रेक्षकांना शाहीर योगेश जाधव आणि माझ्या संपूर्ण टीम कडून आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम करून या गावची ग्रामदेवता चंडिका देवी, नवसारी देवी, नवलाई देवी, पावनाई देवी, रवळनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आमच्या पहिल्या फेरीला आम्ही सुरुवात करतोय। रसिक मायबा प्रेक्षकांना विनंती असेल आपण शेवटपर्यंत असंच सहकार्य करा। मनोरंजन तुमचं 100% होईल, त्यात काही मात्र शंका नाहीये, कारण तुम्ही सुद्धा खूप लांबून आलात आणि मी या विभागामध्ये प्रथमच आलोय। असं नाही की इथंच प्रथम मी कार्यक्रम करतोय, रायगड असेल, रत्नागिरी असेल, अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत, पण या विभागाकडे प्रथमच आहे। त्याच्यामुळे प्रेक्षकांना माझ्याकडून जास्त अपेक्षा असेल की बुवा काहीतरी करतील आणि 100% तसा कार्यक्रम आपण करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
माझा शिवराय होता की त्या या बहिणींचा मान सन्मान करणारा माझा शिवराय होता की त्या वैरांचा कर्दन काळ की त्या वैरांचा कर्दन काळ माझा शिवराय होता आणि उभ्या महाराष्ट्राचं सोनं करणारा अरे तो पण माझा शिवराय होता आणि म्हणून अंधार पडले आता दिवा पाहिजे अंधार पडले आता दिवा पाहिजे आणि त्या अतिरेक्याला गाढाया त्या जिजाईचा शिवा पाहिजे अरे राजकीय पुढारी झाले यवनांचे भक्त या मराठ्यांच्या तलवारीला मराठ्यांचेच रक्त अरे हर हर गर्जनाला सिंहाचा छावा पाहिजे आणि पुन्हा उभ्या महाराष्ट्राला ताराया त्या जिजाई मातेचा शिवा पाहिजे त्या जिजाई मातेचा शिवा पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक स्तवळ आपणासमोर सादर करतो आणि तत्संदर गण आणि नंतर मग गवळणी पासून आपण खऱ्या अर्थानं मजा घेणारच आहोत पण अगोदर आपण ऐकूया स्तवन तुमच्या आमच्या साठी लढले शूर शिवराया रचून गेले हिंदविया स्वराज्याचा पाया घाव झेलुनिया छातीवर अरे घाव झेलुनिया छातीवर मग काय तुमच्या आमच्यासाठी लढले शूर शिवराया अरे रचून गेले हिंदवी या स्वराज्याचा पाया घाव झेलून या छातीवर आणि म्हणून काय म्हणायचंय बघा घडविला हा इतिहास सारा या महाराष्ट्राच्या मातीवर कुणी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविला हा इतिहास सारा या महाराष्ट्राच्या मातीवर
माती घडविला हा इतिहास सारा महाराष्ट्राच्या माती घडविला हा इतिहास सारा महाराष्ट्राच्या मातीवर. घडविला हा इतिहास सारा महाराष्ट्राच्या मातीवर. घडविला हा इतिहास सारा महाराष्ट्राच्या बोल श्री गणपती गजानन बोल गाव देवी अखंड तूरे अखंड हरदास वळीचा गुरुवर्य बाळाराम आनंद शांताराम शंकर भागीराम किशोर नारायण परशुराम श्रीधर शिवाजी सहादेवराम विष्णू कोंडू सखाराम दामोबा काशीराम काशीराम तुकाराम सहादेव नथुराम शिवाजी कविवर्य मंगेश शाहीर योगेश स्वर तरंग कला मंच जिल्हा रत्नागिरी वाल्यांचा छत्रपती शिवाजी या ठिकाणी यश आगरे आणि राकेश हरमले यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी नाच मंडळ शतशः ऋणी धन्यवाद. या ठिकाणी बघा स्तवन झालेलं आहे आणि आपण गणाला सुरुवात करूया. आता गणपती बाप्पा जाऊन भरपूर दिवस झालेत, तरी देखील गजराज प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या हृदयात आहेत. आणि म्हणून एक भक्त काय म्हणतोय बघा, चाल आहे कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं. आणि म्हणून काय म्हणायचं बघा,
देवांचा देव तू या विश्वाचा मालक आहे की 14 विद्या 64 कलेचा तू चालक आहे की विघ्नहरा लंबोदरा तुझी प्रतिपालक आहे आणि माझ्या शिवाचा हे देवा तू लाडका बालक आहे. आणि म्हणून रोज पूजतो तुला देवा गणराया लंबोदरा मोरया. अरे या विश्वाचा पालन करता देवांचा तू देव सांज सकाळी देतो आरोळी घेतो तुझे मी नाव हे रोज पूजतो तुला देवा गणराया लंबोदरा मोरया.
या ठिकाणी स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे. आणि शक्तू जरा म्हटला ही कोकणची जाखडी कला म्हटलं तर खऱ्या अर्थानं रसिक मायबाप प्रेक्षकांना गवळणीपासून मजा येत असते. बरोबर ना? रिस्पॉन्स समोरून द्या आपण. तर या ठिकाणी शक्तीवाल्या गायिका तेजल पवार गोताड यांनी गवळण सादर केले, आपण सर्वांनी ऐकले. सुरुवातीला बाई गण गात होत्या आणि गण गाताना बाई म्हणून गेल्या की म्हणे ए योग्या बुवा. बाई म्हणतात गणामध्ये ए योग्या बुवा. बाई जरा दुसऱ्याला रिस्पेक्ट द्यायला शिका. जर आम्हाला रिस्पेक्ट दिली तर तुम्हाला रिस्पेक्ट देऊ. बाई म्हणतात योग्या. योग्यानं हा रायगडचा वाघ्या आहे. अय तेजल, रायगडचा टायगर म्हणतात मला. काय म्हणतात? रायगडचा टायगर. तुझ्या टायगर बाम असा लावीन ना. आता मला सांगा, आयोजकांनी मला एवढं लांबून इथं आणलंय ते असंच आणलंय का? हा, बाई टायगर बाम तुला असा चोळून जाईल ना आज. आग होईल आग. अरे बाईनं पण माहिती आहे माझा दणका. आणि बाई आज का गारटल्या काय माहिती. मला वाटतं अगोदरच लांब इंजेक्शन मारलं वाटतं ना. बाई एवढ्या ना रे. हो, काहीतरी मनोरंजन प्रेक्षकांचं व्हायला पाहिजे, पण एवढ्या ना रे. आता बाई पडल्या ना रे. आता योगेश भाऊ कसा करतो बघा गरम. नाच करा पण आमचा कुठं, नाही का? बाई रत्नागिरीची वाघीण आहे आणि मी रायगडचा टायगर. आता बघू वाघीण आणि टायगरची, वाघाची झुंज इथं आहे. कोण खाली आणि कोण वरती होते ते तुम्हीच आता सांगून जाल. बघा कार्यक्रम कसा करणार, गवळण कसं करणार बघा. अगदी शास्त्रातूनच गवळण देणार बाईना आणि परत तेथून शास्त्रातूनच गाणार. पण प्रेक्षकांचं मनोरंजन पण झालं पाहिजे. आणि साळस ग्रुप यांकडून, साहस ग्रुप यांकडून या ठिकाणी 500 रुपयाची अनमोल भेट आलेली आहे. या ठिकाणी नाच मंडळाच्या वतीने आम्ही साहस ग्रुपचा शब्दशः ऋणी आहोत. बघा बाई मधीच म्हणून गेल्या की म्हणे नाही भेंडी जर अशी बारीक केली. बाईनं भेंडीची जाम आठवण येते हो. बाई भेंडा खाल्लाय काय कधी? त्याची भाजी भारी चिकट लागते बाई. हा, भेंडी बाई जाम बोलत असतात हो. बाईनं भेंडा दाखवलं पाहिजे म्हणजे भाजीतलं हो. तर म्हणाल गोवा म्हणतात काहीतरी, तसं काय नाही. तुमचं मनोरंजन 100% करणार. आता बाईची झाली असेल खलीवली. बाईला वाटत असेल बुवा काय आता गवळण घातील. बाईचं कालीच कसं झालं असेल माहितीये? बबलूशेठ विचारे साहेब, तुम्ही एवढ्या लांबून मला आणले ते उगाचच बोलवलंय का? बाईचं आता कालीच झालं असेल. झापूक झुपूक. ओय तेजल, योग्या म्हणतेस काय? अगं तुझ्या असा बुक्कीत टेबल हाणेल ना. पाठवीन गोलीगड. हा इलाका तुमचा असला ना, हा रायगडचा टायगर आहे ना, कुठं बी जाऊन डरकाळी फोडणार आहे. नाथ खुळा शाहीर म्हणतात, नाथ करायचं नाही. बाईना माहिती अगोदर पण बऱ्याच वेळा बाईना गार पडल्यात. आज त्या अगोदरच गार पडल्या. पण आपण थोडं त्यांना गरम करू म्हणजे दुसऱ्या बाजूला आम्हाला काहीतरी बोलतील म्हणजे परत आम्हाला आणखी मजा येईल, नाही का? आणि आम्हाला एकच सांगायचं असतं की रसिक मायबाप प्रेक्षक एवढ्या लांबून आले, त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे. कारण या रसिक मायबाप प्रेक्षकांमुळे तुम्ही आम्ही आहोत कलावंत. आणि म्हणून त्यांचं मनोरंजन करणं हे आपलं कलावंताचं, कलाकाराचं काम असतं. बाई म्हणून गेल्या म्हणे
आज बुवाला रडवायचं असं काहीतरी शेर मारून गेलं, रडवायचं आहे. बाई, मला रडवता रडवता तुम्हाला किती वेळा मी रडवलंय हे तुम्हाला पण ठाऊक आहे. मला कोणीतरी सांगितलं म्हणे बाईंचा हा इलाका आहे, आज हा एरिया बाईचा आहे, इथंच कुठेतरी बाजूला त्यांचं गाव आहे. पण बाई असं ना तुमचा इलाका आहे म्हणून मी घाबरून जाईल. मला बघू द्या तुमच्यात किती हिंमत आहे तुमच्या एरियामध्ये सुद्धा येऊन शाहीर योगेश जाधवला कमी किती तुम्ही पाडता ते मला पण बघायचं आहे. बघू द्या तुमच्यात किती दम आहे आणि किती धमक आहे ते. बाईनं आज रातभर सोडणार नाही मी. अरे कार्यक्रम करताना सोडणार तर म्हणून तुम्ही भलतच काहीतरी बोलताय, तसं नाही. काय कार्यक्रम करताना सोडणार नाही. तुम्हाला माहितीये का बंधूनो, बाईचं जाम मोठा आहे. काय अहो नाव तेजल पवार पुढं गोताड लांबलंच काय तर म्हणाल गोवा म्हणतात काय बाईचं मोठा आहे. माझ्या माय मावल्या पण बसल्यात, पण बोलेन ना एक एक शब्द तुम्हाला पटवून देईल. आणि त्यासाठीच मला इथं आयोजकांनी एवढं लांबून बोलवलेलं आहे. म्हणून माझ्या माय मावल्यांना विनंती असेल, शक्ती तुला म्हटला की थोडीशी नोकझोक ही असते आणि त्याशिवाय शक्ती तुला मजा नाहीये. आणि म्हणून बाईने गवळण गायली, चाल होती कामावर जायला उशीर झायला, बघतोय रिक्षावाला वाटवाली बघतोय रिक्षावाला. काय म्हणून गेलं बाई, मोठा आहे सशहाणा मग खरं सांग जरा कान्हा, योगियाचा आला यमोक्याला. बाई म्हणतात बुवाचं नाव योगेश आहे, आपलं काय वडून ताणून योगिया असं काय करतात. मला वाटतं माझ्या नावाशिवाय बाईला झोप येत नाही हो. अहो बाई, पण माझं लग्न झालंय, आता नवऱ्याचं नाव घ्या, माझं नाव किती वेळा घेणार, मीच आवडतो तुम्हाला. आणि म्हणून बघा काय बाई म्हणतात, योगियाचा आला मोक्याला, याला काढलाय 12च्या ठोक्याला. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, उत्तर कसं देतोय बघा. बाई तुम्हाला 2-3 कटिंग ऐकवतो, कारण तुमचा एक उत्तर न उत्तर दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही काही म्हणा, एखादा पद म्हणा, शास्त्रामधला एखादा लाईट विषय सादर करा, तुम्ही डबल मिनिंगचा विषय सादर करा, कुठलाही विषय सादर करा, पण तुमच्या प्रत्येक गाण्याला तोड देणार. कारण वस्ताद आमचे कवी मंगेश बिरगावले म्हणतात, कुणाचा ऊस न ठेवायचा नाही, कारण ताडदेव घराण्याचा शाहीर आहे मी. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, उत्तर बघा बाईने कसं देतो. रात्री वाजले ते 12, बाई म्हणतात 12च्या ठोक्यात. आणि म्हणून रात्री वाजले ते 12, योग जुळून आला सारा. रात्री वाजले ते 12, योग जुळून आला सारा. अहो हिच्या घुसलो मी घरात. कारण बाईने काय विषय सादर केला बघा, पहिला समजून घ्या. याला काढलं 12च्या ठोक्यात, ठीक आहे 12च्या ठोक्यात काढलं, पण तो श्रीकृष्ण भगवान, त्याच्या अंगामध्ये देखील नाना प्रकारच्या कला, किती खोड्या काढ्या त्याच्याकडे मस्ती असायची, मस्ती तो करायचा. आणि मग मस्ती करता करता तो काय करतो, एक दिवस अगोदर तुम्हाला सांगतो, एक दिवस तो राधेच्या घरात घुसतो आणि अनया आणि राधा हे बसलेले असतात. आणि त्यावेळी ती दोघे जण बसता बसता मग गाढ झोपेमध्ये झोपून जातात. आणि अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण तिथं जातात आतमध्ये. आणि मग शेवटी खोड्या करणारे भगवान श्रीकृष्ण मग ते काय करतात, अनयाची दाढी आणि राधेची वेणी यांची गाठ बांधतात. आणि मग गाठ बांधल्यानंतर ती गाठ त्यांना सुटत नाही. मग तो काय लागतो त्यांचा, तो या गवळणीतून तुम्हाला बघा कसा उत्तर ऐकवतो मी. रात्री वाजले ते 12, योग जुळून आला सारा. रात्री वाजले ते 12, योग जुळून आला सारा.
हिच्या घुसलो मी घरात, अहो हिच्या घुसलो मी घरात, ना झंगाट लावला हो जोरात, हिच्या घुसलो मी घरात, ना झंगाट लावला हो जोरात. बाई दुसरी कटिंग तुम्हाला ऐकवतो बघा लगेच, वेळ कमी आहे कारण कार्यक्रम ऑलरेडी उशिरा सुरू झालाय. नंतर काय होतं, तुरेवाल्यांचा दुसऱ्या बारीला तो कोण थांबतच नाही, म्हणून जे काय ते रंग पहिल्या बारीतच दाखवावा लागतो आणि उशीर पण फार झालेला आहे. आणि म्हणून योग जोडून आला तेव्हा घोटाळा झाला, योग जोडून आला तेव्हा घोटाळा झाला. रात्री 12च्या मोक्यात, रात्री 12च्या मोक्यात काम हिचा काढलाय डोक्यात, रात्री 12च्या मोक्यात काम हिचा काढलाय डोक्यात. आणि म्हणून या ठिकाणी आता माझी गवळण सादर करतो बघा. गवळलेला विषय आहे, माय मावळ्या देखील या ठिकाणी बसल्यात माझ्या माता भगिनी, अर्थाचा अनर्थ करू नका. अगदी साधा सोपा विषय आहे, शास्त्रातला विषय आहे. आणि म्हणून की लई दिवसांनी राधा माझ्या तावडीत भेटलेली आहे, की पहिल्याच नजरेत मला अहो ही पटलेली आहे. अहो पहिल्याच नजरेत मला ही पटलेली आहे. पण तुम्हाला सांगतो मंडळी, कुणी जाऊ नका हिच्या जवळ, कारण हिची घागर आधीच बघा फुटलेली आहे. आणि म्हणून काय म्हणायचंय बघा मला गवळणीमध्ये, तुम्हाला विषय मी पटवून सांगणार आहे. राधे लागल तुला दम, आगास चढताना ग अग राधे लागल तुला दम, असं चढताना गावर, माता करशील काय आता उपाय नाय, हे राधे अग करशील काय आता उपाय नाय. खाली चिकट झाल्यावर बघा, राधे लागेल तुला दम असं चढताना गवर, आता करशील काय उपाय नाय खाली चिकट झाल्यावर. काही जणांना वेगळं वाटेल की म्हणेल बुवा काय बोलतात खाली चिकट झाल्यावर, पण बंधूंनो ही राधा मथुरेचा घाट आपल्या डोक्यावर दह्या दुधाचे माठ घेऊन चढत असते, धोध पाऊस कोसळत असतो आणि या राधेचा पोटा पाण्याचा धंदा काय असतो तर ते दही दूध ते लोणी बाजारात नेऊन विकायचं आणि त्यातून पैसे मिळून आपला घर चालवायचा. मग कितीही पाऊस असू द्या तिला मात्र जावं लागायचं. मग तो मथुरेचा घाट चढताना धोध पाऊस कोसळत असतो आणि त्या धोध पावसातून ही मथुरेचा घाट चढत असते आणि चढता चढता काय होतं त्या घाटामध्ये माती असते, माती, आणि पाऊस धोध पडून
ती पायाखालची वाट, त्या वाटेवर संपूर्ण माती असते आणि ती पायाखालची वाट या राधेच्या चिकट झालेल्या आहे बंधनो. नाहीतर तुम्ही म्हणाल की बुवा म्हणतात खाली चिकट झाल्यावर, पण खाली चिकट झाल्यावर तसं वेगळं काही नाहीये. त्या पायाखालची तिची वाट पूर्ण चिकट झालेली असते. बघा पाऊस पडल्यानंतर तुमच्या पायाखालची वाट ही चिकट होते. चिखल वगैरे जर पडला असेल तर आपला पाय सरकतो, लगेच आपण घसरून पडतो. तसा तो यमुनेच्या घाटामध्ये ती वाट चिकट झालेली असते. असा साधा सोपा शास्त्रातलाच विषय आहे. शास्त्र सोडून काही नाहीये. आणि म्हणून राधे लागल तुला दम असं चढताना गावर, अगं आता करशील काय, आता उपाय नाय, अगं खाली चिकट झाल्यावर, अगं आता करशील काय, मग उपाय नाय, खाली चिकट झाल्यावर. तुला
झालेली आहे आणि आता माझ्या पदाला सुरुवात करतोय बघा. बाईने म्हणजे शक्तिवाले गायिका तेजल पवार यांनी आमच्या नावावरून विषय गवळणीमध्ये तुम्हाला ऐकवला. आता पदामध्ये त्यांच्या नावावर आम्ही कसा विषय ऐकवतो बघा, ऐका. कोण सांभाळील भार बोलेही फार, विषय शास्त्रातला आहे. त्याच्यामुळे बाईंना विनंती असेल विषय पहिला समजून घ्या, नाही तर मग विषयाचा विषयांतर दुसऱ्या बारीला येऊन केला तर मग माझ्या हातात पण दुसरी बारी आहे. मग तुमची चिरफाड कशी करतो ते मग समजून जा तुम्ही. आणि म्हणून कोण सांभाळील भार बोलेही फार, ही गर्वाची भाषा करते आधी. अहो हिला आवळून धरले, हिला आवळून धरले ऐका कधी. अहो हिला आवळून धरली ऐका कधी. आणि तेजल हाय माझ्या जटामध्ये. बरेच जण समोर महिला मंडळ पण हसतायत, जरूर आनंद घ्या तुम्ही. हिला आवळून धरली ऐका कधी. आणि तेजल हाय माझ्या जटामध्ये. बाई असं नाही की सांगितलं साधा कार्यक्रम करा, शास्त्रातून पण बोलायला आहे ना, पण तुमच्याकडे काही उरलंच नाही तर तुम्ही काय बोलणार. थोडासा अभ्यास करा बाई. नुसतं आपलं योग्या योग्या केलं, रातभर वरडलं बाई झोप येईल काय माझ्या नावाचं येतो मला. नुसतंच आपलं बोंबल्यात कुठं पण इथंच नाही. अहो रायगड मध्ये तिकडे आमच्या इकडे आला ना तरी तेच माझ्या नावाचं योग्या 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 वाग्या बरोबर मग काम करतो. आनंद घ्या. बघा विषय काय आहे बघा, पहिला विषय समजून घेऊया. कारण बाई शक्ती तुला म्हटला तर थोडा अभ्यास पण त्याचा जाणकारी पण पाहिजे आपल्याला. नुसतंच आपला गाणी गायले झाला असं नाहीये. विषय असा आहे बांधवांनो, भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा भूमीवर आणण्यासाठी स्वर्गलोकी गेले, कारण त्यांना गंगा भूमीवर आणायची होती. त्याने ब्रह्मदेवाला हात जोडून विनंती केली की माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी मला गंगाला भूलोकात न्यायचे आहे. पण तेव्हा ब्रह्मदेवाने गंगा घेऊन जाण्यास सांगितले, पण गंगा तशी यायला तयार नव्हती, कारण त्या गंगेला खूप घमंड होता. त्या गंगेला ती घमंडी होती. नाही 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 म्हणे, मी अशी कशी भूल लोकात येणार, मी येणार नाहीये. तिला घमंड होता, तिला गर्व झाला. पण भगीरथ म्हणाले माझा हा प्रवाह भार कोण सांभाळेल. तिला गर्व झाला व ती भगीरथाला काय म्हणाली, तुम्ही मला नेताय बरोबर आहे, पण माझा हा भार सांभाळेल कोण, माझा भार सांभाळेल कोण. असं म्हटल्यानंतर भगीरथ महादेवाकडे गेले, म्हणजेच शंकराकडे गेले. जटाधारी जे आता आपण म्हटले ना, तेजल आहे माझ्या जटामध्ये. भगवान शंकराकडे भगीरथ त्यावेळेस गेले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. तेव्हा महादेव म्हणाले तिला घेऊन ये, त्या गंगेला तू घेऊन ये, मी तिचा भार सांभाळेल. आणि तेव्हा शंकराने काय केलंय, महादेवाने काय केलं, आपल्या डोक्यावरची जी जटा होती ती जटा खोलली आणि जशी गंगा वरून आली ना, आपल्या जटामध्ये त्या गंगेला त्याने सामावून घेतलं. एवढी क्षमता भगवान शंकराकडे होती. म्हणजे जे आम्ही विषयामध्ये म्हटलंय, हिला आवळून धरली ऐका कधी. अहो तेजल हाय माझ्या जटामध्ये, म्हणजे शिवशंकराच्या जटामध्ये तेजल. ती गंगा म्हणजे तेजल, जल म्हणजे पाणी. बाईचं पण नाव आहे तेजल, बाई वरटतात ना आमच्या नावानं, म्हणून तेजल हाय माझ्या जटामध्ये. शिवशंकराच्या जटामध्ये ते जल त्याने संपूर्ण सामावून घेतलं, असा बांधवना विषय. नाही तर तुम्ही म्हणाल रायगडचे टायगर योगेश जाधव आल्याने काहीतरी भारी करून गेलं, तसा करणारा लक्षात ठेवा. कारण आमचे कवी वस्ताद यांचं सांगणं आहे, विषयाला विषय घासून बारी करायची. आणि जसं समोरचा शाहीर वायफळ बोलेल ना, मग तशी सुद्धा गाणी आमच्याकडे आहेत.
आणि म्हणून बघा विषयाला विषय कसा दिलेला आहे. चला, कोण सांभाळील भार बोले ही फार, कोण सांभाळील भार बोले ही फार, ही गर्वाची भाषा करते आधी, हिला आवडून धरली ऐका कधी, अहो ते जल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवडून धरली ऐका कधी, ते जल हाय माझ्या जटामध्ये. आली हो पाली वहिला नाया गेला हो खाली, शाल होती हिची हो खोली, त्या छोट्याशा पात्रात कशी हो राहिली, गोडली हो गोड बोलून गोड, गोडली हो गोड बोलून गोड, हिला घेऊन गेला स्वर्गपदी, हिला आवडून हिला आवडून हिला आवडून 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 हिला आवडून 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 हिला आवडून धरली ऐका कधी, हिला आवडून धरली ऐका कधी, जल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवडून धरली ऐका कधी, जल हाय माझ्या जटामध्ये. राखून नारी तुझा गमान, अहो साई शास्त्र ते 18 पुराण, ऋषीवर्यांचा एक देण, कवी मंगेश गातो योगेश, कवी मंगेश गातो योगेश, कळेल काय तुला कधी, हिला आवडून हिला आवडून हिला आवडून 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 हिला आवडून 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 हिला आवडून धरली ऐका कधी, हिला आवडून धरली ऐका कधी, ते जल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवडून धरली ऐका कधी, ते जल हाय माझ्या जटामध्ये. कोण सांभाळील भार बोले ही फार, कोण सांभाळील भार बोले ही फार, ही गर्वाची भाषा करते आधी, हिला आवडून धरली ऐका कधी, ते जल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवडून धरली ऐका कधी, ते जल हाय माझ्या जटामध्ये. या ठिकाणी पहिल्या बारीतील शेवटचं गीत आपल्या समोर सादर करतो बघा, एक शॉर्टकट मध्ये. खऱ्या अर्थानं ज्याने या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे ते सन्माननीय आदरणीय बबलूशेठ विचारे, आणि दोन शब्द त्यांच्यावर या ठिकाणी नक्कीच आमचे कविवर्य मंगेशजी विरगावले काय लिहितात बघा.
तदनंतर पहिली फेरी आमची संपणार आहे. कारण पहिल्या बारीमध्ये बाई पण जास्त काय बोलल्या नाही, त्याच्यामुळे थोडंसं लिमिट पण इथं ठेवायला सांगितलंय. कारण माता भगिनी बसल्यात आणि या ठिकाणी सुशिक्षित वर्ग देखील आहे, त्यांचा सगळ्यांचा भान ठेवून कार्यक्रम करायला सांगितलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी बबलूशेठ विचारे यांच्यावर एक गीत या ठिकाणी सादर करतो. आमचे सन्माननीय आदरणीय संदीपजी बलेकर त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की नक्कीच बबलूशेठ विचारे यांच्यावर काय बुवा लिहिता आलं तर तुम्ही एखादं गाणं करा तुम्ही. आणि त्यांची इच्छा होते की या विभागाकडे आम्ही कार्यक्रम करावा आणि नक्कीच तो हा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी गीत सादर करतो. बघा अरे दिलाचा दिलदार वागणा रुबाबदार, अरे दिलाचा दिलदार त्याचं वागणं रुबाबदार, असा माणूस सच्चा रे, हाय माणूस सच्चा रे, गोर गरिबांचे कैवारी, आमचे बबलूशेठ विचारे. बघा बबलूशेठ विचारे म्हटलं तर अगदी आडल्या नडल्याना मदत करणारं व्यक्तिमत्व आहे, एक दानशूर दिलदार व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून गोर गरिबांचे कैवारी, आमचे बबलूशेठ विचारे. 1 2 3 4 दिलदार वागणा रुबाबदार, दिलदार वागणा रुबाबदार, माणूस सच्चा रे, दिलदार वागणा रुबाबदार, हाय माणूस सच्चा रे, हाय माणूस सच्चा रे, गोर गरिबांचे कैवारी, गोर गरिबांचे कैवारी, आमचे बबलूशेठ विचारे, गोर गरिबांचे कैवारी, बबलूशेठ विचारे, गोर गरिबांचे कैवारी, आमचे बबलूशेठ विचारे, गोर गरिबांचे कैवारी, आमचे बबलूशेठ विचारे. नावाचे सवाल साधा सरळ त्यांचा स्वभाव, विभागात हाय त्यांचं नाव, त्यांना ओळखती गावो गाव, त्यांना ओळखती गावो गाव, असा वेगळाच त्यांचा प्रभाव. बघा बबलूशेठ विचारे म्हटलं तर साधा सरळ त्यांचा स्वभाव आहे. या संपूर्ण विभागामध्ये पंचक्रोशीमध्ये आज त्यांचं नाव आहे. त्यांचा गावागावामध्ये त्यांना ओळखले जातात आणि त्यांचा प्रभाव विचारांपेक्षा फार वेगळा आहे. म्हणून काय म्हणायचं आहे, साधा सरळ त्यांचा स्वभाव, विभागाचं हाय त्यांचं नाव, त्यांना ओळखती गावो गाव, असा वेगळाच त्यांचा प्रभाव. प्रत्येकाच्या हाकेला धावतो, प्रत्येकाच्या हाकेला धावतो,
आणि म्हणून सर्व मंडळी इथं जमलेल्या आहेत. पण काय म्हणायचं आहे बघा, शक्ती सूर्याची आवड भारी म्हणून ठेवले ही डबल बारी माझ्या मंडळी जमले सारी अशी किमया त्यांची न्यारी कलेचा असा हा नेता अहो कलेचा असा हा नेता नाही माणूस कच्चा रे नाही माणूस कच्चा रे कलेचा चाहता असा हा नेता नाही माणूस कच्चा रे का गोर गरिबांचे कैवारी गोर गरिबांचे कैवारी आमचे बबलूशेठ विचार गोर गरिबांचे कैवारी आमचे बबलूशेठ विचार या विभागामध्ये या पंचकृषीमध्ये आणि या जिल्हा रत्नागिरीमध्ये त्यांची ओळख आहे. या आई वडिलांची त्यांच्या उद्याही नक्कीच आपल्याला तिथं पाहायला मिळते. आणि म्हणून काय म्हणायचं बघा, कार्यक्रम राबवती छान जिथे तिथे हा मिळतोय मान आई वडिलांची पुण्याई मान पुत्र बबलूशेठ गुणवान कवी मंगेश गाई योगेश अरे कवी मंगेश गाई योगेश या अंकानी नाचा रे या अंकानी नाचा रे गोर गरिबांचे कैवारी गोर गरिबांचे कैवारी आमचे बबलूशेठ विचार गोर गरिबांचे कैवारी आमचे बबलूशेठ विचार दिलासा दिलदार वागणार बापदार दिलासा दिलदार वागणार बापदार माणूस सच्चा रे माझ्या माणूस सच्चा रे गोर गरिबांचे कैवारी आमचे बबलूशेठ विचारी गोर गरिबांचे कैवारी आमचे बबलूशेठ विचारी गरिबांचे कैवारी आमचे बबलूशेठ विचार. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय बबलूशेठ विचारे यांच्याकडून या गाण्यासाठी 1000 रुपयाची अनमोल भेट आलेली आहे. तरी नाच मंडळ शतच्या ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
धन्यवाद. या ठिकाणी आमच्या पहिली फेरी या ठिकाणी आमची समाप्त होते. आपण भेटूया आता दुसऱ्या फेरीमध्ये. बाईंना दुसऱ्या फेरीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.